नमस्कार. कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 21 मध्ये, जिथे उभे आहेत शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 1 मध्ये मदनलाल देवीदास, प्रभाग क्रमांक ब मधून बिराजदार कृष्णामाई, प्रभाग क्रमांक क मधून गायकवाड लता आणि प्रभाग क्रमांक ड मधून राठोड प्रकाश. जाणून घेऊया आपण इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहे, येणाऱ्या काळामध्ये ते कुणाला कौल देणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, काय समस्या आहे ती? समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे, परत रोडची समस्या आहे. आतापर्यंत कोणी इकडे आलेलंही नाही, फिरकलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की येणारा नगरसेवक आहे तो विकास करावा, आमच्या भागचा विकास करावा, एवढीच अपेक्षा आहे. बरं, मागील काळामध्ये जे नगरसेवक होते त्यांनी काही काम केलेलं आहे की नाही? काम केलेलं आहे म्हणण्यापेक्षा फक्त निवडून येईपर्यंत दाखवतात, नंतर काही विचार करत नाही, तेवढंच. कोण नगरसेवक आहेत ते तरी माहितीये का आपल्याला? नाही. बर, आणि काय काय कामं झाली पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये असं तुम्हाला वाटतंय? काही नाही, तेच रोडची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. कसं ते कमलानगर वरून येणारं पाणी आहे ना, ते पूर्ण इकडच्या भागामध्ये घुसतं. ते पाण्याचा बंदोबस्त करावा सरांनी, एवढीच अपेक्षा आहे आमची. म्हणजे यामध्ये जे काही उमेदवार आहेत, नवीन उमेदवार, त्यांची तरी नावं तुम्हाला माहितीये का? कोणी उभारलंय याच्यामध्ये? हा, प्रकाश राठोड सर माहिती आहेत. आलेले आहेत का ते? हो, आमच्या याच्या अगोदर पण 2-3 वेळेस सरांनी येऊन सगळी चौकशी वगैरे करून गेलेली आहे. बरं, केलेली आहेत त्यांच्याकडून? म्हणजे केलेत सरांनी, पण आम्हाला असं आश्वासन दिलेत की मला जर निवडून दिलात तर मी ते पूर्ण करेन. काय इच्छा आहे की असं कोणी उमेदवार व्हायला पाहिजे का की जो सुशिक्षित आहे? नाही, सर सुशिक्षित आहेतच, सरांनी आम्हाला आश्वासनही दिलंय की आम्ही ते पूर्ण करेन म्हणून. काय ठरलंय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणाला, म्हणजे तुमचा कौल कोणाला? आमचं कौल म्हणजे आम्ही तर 100% सरांना निवडून द्यायचा प्रयत्न कोणत्या करतो. सरांना? प्रकाश राठोड सरांना निवडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. का, म्हणजे काय कारण आहे? पण सरांनी आम्हाला आश्वासन दिलंय की इकडचा भाग आम्ही व्यवस्थित करून देतो. तुम्ही इथल्या रहिवासी आहात का? हा, रहिवासी आहे. कुठलं नगर आहे? ब्रह्मचैतन्य नगर. बर, किती वर्षापासून आपण इथे राहताय? 8-9 वर्ष झाली. काय काय विकास झालेला आहे किंवा काय काय कामं झालेली आहेत? इथं काहीच कामं झाली नाहीत सध्या. तर कसं करतात, लोक येतात मतदानापुरते, सांगून जातात आम्ही हे करतो ते करतो, तात्पुरते तेवढं बोलतात. 4 दिवस नंतर काहीच करत नाहीत. बाहेरचे मेन रोडचे कामं करतात, आतमध्ये हे गटारी रस्ते तसंच राहते. मेन रस्त्याचेच कामं करून जातात फक्त. बरोबर. आता जे काही नवीन उमेदवार आहेत ते त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत? हा, प्रकाश राठोड, कोलके सर, गायकवाड मॅडम. बरोबर. कुठल्या पक्षाकडून थांबलेले आहेत? शिवसेना. काय ठरले मग तुमचं, कोणाला मत तुमचं आहे? माझं पूर्णपणे धनुष्यबाणाला मत राहील. काय, कारण ते सुशिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांनी आमचे पुढं भवितव्यामध्ये चांगल्या प्रकारे नाव करून म्हणजे काहीतरी आमच्यासाठी करणार आहेत, हे आम्हाला माहित आहे. येणाऱ्या काळामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? त्यांनीच येणार, प्रकाश राठोड. बरं, कुठल्या पक्षाकडून उभे आहेत ते? धनुष्यबाण. कॅन्डिडेट कोण उभा आहे माहिती यावेळी? मला एवढं आयडिया नाही. हा, ते राठोड म्हणून कोण एक ते एक माहिती आहे, बाकी असं मला माहिती नाही. आलेले आहेत का ते? हा, इथं आले ते. काही समस्या त्यांनी म्हणजे जाणून घेतलेल्या आहेत? मी त्या दिवशी बाहेर होते म्हणून एवढं गेले नाही मी, पण आले होते हे मात्र माहिती. मी बघितले, बघूनच मी गेले होते बाहेर. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये कुणाला निवडून द्यायचं ठरवलेलं आहे तुम्ही? आता कोण व्यवस्थित काम करते ते कळे त्यांनाच मॅडम, बाकी असं कोण नाही. म्हणजे पक्ष बघणार का माणूस बघणार? पक्षपेक्षा माणूस अजून काम हे एवढं बघणार. ते कुठलं पक्ष असू दे त्याचं काही मॅटर नाही, पण काम व्यवस्थित कोण करते त्यांचं आम्ही मत करणार. धनुष्यबाण आहे. काकू, काय सांगाल, कुठले आहेत तुम्ही प्रॉपर? आम्ही इथं सोलापूरचीच आहे. इथं स्थायिक झालो आम्ही. नगर? सोनामाता नगर आहे. बर. किती वर्ष झालं इथं राहत आहे? 15-16 वर्ष झाले. येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवार जिंकून द्यायचं ठरवले तुम्ही? आम्ही शिवसेना निवडून यावं. शिवसेना म्हणजे? प्रकाश राठोड.